काय काम आहे? या गावात या कामासाठी जागा मिळणार नाही। परकीय भाषा शिकायची त्याची इथे काय गरज आहे? हे परकीय अतिक्रमण मी इथे होऊ देणार नाही। हो, पण हे अतिक्रमण नाहीये, हे प्रगतीचं पाऊल आहे आणि लोकांना नवीन संधी उपलब्ध होतील। बस बस झालं तुझं ज्ञान। चल निघ इथून। गोमती, फडतळावरची काशाची वाटी आण। आजी, हे काय? काय काय तुझ्या भांगेत कुंकू कसं? हे काय केलंयस तू? नाही नाही, मी मुद्दाम नाही केलं। अपघाताने माझा हात लागला आणि भांड पडलं। अपघाताने अशा गोष्टी घडत नाहीत। या आईने सांगितलं ना, म्हणून तुझं ओपन केलं नाही। पण हे असं होणार असेल ना, तर तुझं ओपन केलेलंच योग्य, ओपन केलेलंच योग्य, ओपन केलेलंच योग्य, केलेलंच योग्य। खबरदार तिच्या कपाळाला हात लावशील तर तिच्या कपाळावरची भाग्यरेषा लिहिणारे अथवा पुसणारे तुम्ही कोण? तिच्या कपाळावर आम्ही कुमकुम रेषा ठरवलीये आणि ती अखंड राहील, आणि ती अखंड राहील, ती अखंड राहील। जे आम्ही ठरवतो ते नियती देखील बदलू शकत नाही। शिवहर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो। हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो। श्री स्वामी समर्थ। काय झालं? एवढा व्याकुळ का दिसतोयस? स्वामी,
मी रोज प्रामाणिकपणे कष्ट करतोय हो, पण माझ्या प्रयत्नांना यशच येत नाहीये. माझ्यापेक्षा कमी कष्ट करणारी लोक माझ्या पुढे जात आहेत. हे असं का होतंय स्वामी? तो दगड दिसतोय ना, तो इथून त्या कोपऱ्यापर्यंत आला. हा दगड शक्य नाहीये, एकट्याने हलवणं शक्यच नाहीये. प्रयत्न तर कर. स्वामी, प्रयत्न केला पण दगड काय हलत नाही. काय रे, एवढ्यातच गळफटला? कविराज, जा बघू, दगड हलवा. जा जा. नाही स्वामी, हा दगड हलवणं शक्य नाहीये. स्वामी, मी म्हटलं होतं ना. होय स्वामी, अहो हा दगड खूपच जड आहे. तू अजून पूर्ण ताकद लावलीच नाहीस. असं समज, हा तुझ्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. तर कर प्रयत्न. हो स्वामी. असं समज, हा दगड हलवलास तर तुझ्या आयुष्यातल्या सगळ्या समस्या संपतील. आज तुझ्या आयुष्याचा कल्याणाचा मार्ग आहे. कर प्रयत्न. शिवलाही असंच मोठं काम करावं लागणार आहे. बघू, तो सुरुवातीलाच हार मानतोय की आम्ही त्याच्यासाठी ठरवलेलं ध्येय गाठतोय. सुंदरे, काय स्वामी देवा? कलश शिवला नेऊन दे. शिवला आत्ता? हो, शिवशंकर शंभो. तिच्या कपाळावर आम्ही कुमकुम रेषा ठरवलीये आणि ती अखंड राहील. जे आम्ही ठरवतो ते नियती देखील बदलू शकत नाही. आजी, स्वामी असं का म्हणाले असतील? माझ्या कपाळावरची कुमकुम रेषा कायम राहील म्हणजे मी तर माझा पती गमावलाय. माझ्या कपाळावरचं कुंकुमी कधीच पुसलं गेलंय. मग हे नव्याने भांगात कुंकू? प्रयत्न कर, अजून जोर लाव. स्वामी, स्वामी दगड हल्ला. पण स्वामी, दगड अशा जरी वेगाने हल्ला तर त्या टोकापर्यंत न्यायला अनेक दिवस लागतील. हो, दगड किती हल्ला हे का बघतोयस? तुझ्यात किती बदल झालाय ते बघ ना. आम्हाला तुझ्यातल्या ताकदीची तुला जाणीव करून द्यायची होती. आपण आपल्यातलं खरं सामर्थ्य आणि कौशल्य ओळखतच नाही. संकट बघून आपलं अवसान आधीच कळतं. कविराज, बांबू घेऊन ये.
हे तर खूप सोपं होतं. तीन गोष्टी कायम लक्षात ठेव. कधी हार मानायची नाही. स्वतःची ताकद ओळख आणि स्वतःला बदल. शक्तीच्या बरोबर युक्ती सुद्धा वापरली तर यश तुम्हाला मिळतंच. नशीब बदलतं, आयुष्य बदलतं. गरज असते ती तुमचा दृष्टिकोन बदलण्याची. स्वतःला बदलायची तयारी ठेवायची. आमच्या गोमतीलाही ही तयारी ठेवावी लागणार आहे. शिवशंकर शंभू. नाही, हे असं नाही चालणार. मी विधवा आहे आणि माझ्या भांगीत कुंकू नाही चालणार. लोक काय म्हणतील? मामंजींना आणि सासूबाईंना हे अजिबात नाही आवडणार. मला काहीतरी करावं लागेल. ताई, अगं अगं काय करतेस तू हे? हं? ही स्वामींची इच्छा दिसते. स्वामी म्हणाले होते ना, कुंकू कायम राहणार. कुंकू कायम राहणार म्हणजे नक्की काय? आणि का? माझे पती गेले म्हणजे पुनर्जन्म होणार आहे का? स्वामी जे काही करतायत ना, ते तुझ्या भल्यासाठीच असेल. रोपट्याला पाणी घालायला हवं, नाहीतर ते जगणार नाही. पण घरातलं वातावरण एवढं तापलेलं असताना मी बाहेर कशी पडू? शिव, स्वामी देवांनी हे तुला द्यायला सांगितलंय. मला पण मी ह्याचं काय करू? ते काही मला सांगितलं नाहीये. फक्त हा कलश तुला द्यायला सांगितलाय. आता या पाण्याचं काय करायचं ते स्वामी देवच तुला सुचवतील. स्वामी नेमकं मला काय सांगू पाहताय? शिव, काय झालं? काय ठरलं का जाग्याचं? सुभेदारांनी नकार दिला. मग आता काय करायचं? स्वामीच मार्ग दाखवतील. ह्या पाण्याचं मी काय करू? पाणी प्यायला वापरतात, देवाला अभिषेक घालायला वापरतात. आणि हा, काही जण रोपट्यांना घालायलाही वापरतात. हा, रोपट हेच तर उत्तर आहे. समजलं स्वामी मी. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. झाड असो अथवा आमचा भक्त, त्याच्या वटलेल्या आयुष्याला पुनर्जीवित करणं हे आमचं कर्तव्य आहे. आणि त्या कर्तव्याच्या आड कोणीही किती अडथळे आणले तरी आम्ही ते पार पाडणारच. शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. देवा, माझ्याकडून पाप घडलंय, मला माफ कर, माफ कर. क्षमस्व, क्षमस्व. हे काय करताय तुम्ही? थांब. आपल्या घरातल्या विधवा सुनेच्या भांगेत कुंकू पडलं.
फार मोठं पाप झालंय. पाप पापक्षालन केलं पाहिजे. क्षमा मागितली पाहिजे देवाकडे. क्षमा. आत्मक्लेश केल्याशिवाय पाप धुतलं जाणार नाही. सुभेदारा हो, काय करताय? स्वतःला असा त्रास करून घेऊ नका. सुभेदार ऐका माझं, तुमची काय चूक आहे ह्यात? मला सांगा, स्वामींच्या बोलण्याचा तुम्हाला काही अर्थ लागलाय का? होय श्रावणी, तिला पुन्हा सौभाग्यवती करण्याचा विचार स्वामींच्या मनात आलाय. तिचा पुनर्विवाह. काय? एका विधवेचा पुनर्विवाह? नाही नाही, हे आपल्या संस्कृतीला धरून नाही. एका विधवेला पुन्हा विवाह करण्याचा अधिकार नाही. पण तो अधिकार मी तिला मिळूही देणार नाही. लाख मनात असेल स्वामींच्या तसं, पण तसं काही घडण्याआधी मी गोमतीचा श्वास कायमचा बंद करून टाकेन. त्यापेक्षा तशी वेळ येण्याआधीच आपण काहीतरी मार्ग काढायला हवा. काय करायचंय ते आता माझ्या लक्षात आलंय. माहित नाही का, पण त्या रोपट्याबद्दल प्रचंड ओढ वाटते. असं वाटतंय आत्ताच्या आत्ता जावं आणि त्याला पाणी घालून यावं. राहवत नाही आता मला, पण ह्या आधी असं कधीच नव्हतं झालं. मामंजी आणि सासूबाई घरात नाहीयेत तोपर्यंत मी रोपट्याला पाणी घालून येते. नाही म्हणजे ती, अरे देवा, काय झालं? ज्या कामासाठी निघालो होतो त्यासाठी लागणारे पैसे तर घेतलेच नाही. कठीण आहे तुझं. एक काम करा, तुम्ही पुढे व्हा, मी पैसे घेऊन येते लगेच. ठीक आहे. आलेच.